बारामती नगराध्यक्षपद उमेदवारासह 7 प्रभागातील उमेदवारांच्या विरोधात याचिका करण्यात आलेली होती आणि या याचिका फेटाळण्यात आल्या असल्या तरी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार याचिका दाखल केलेल्या ठिकाणी अपीलाची मुदत संपल्यामुळे आयोगानं निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिलेत। बारामतीमध्ये आता 7 प्रभाग आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। नव्या प्रक्रियेनुसार आता 4 डिसेंबरला नव्यानं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल। उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ही 10 डिसेंबरला 3 वाजेपर्यंत असेल। 21 डिसेंबरला या निवडणुकीची मतमोजणी होईल। नव्यानं उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही तर दुसरीकडे यवतमाळ नगर परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। दिग्रस त्यासोबतच पांढरकवडा आणि वणी इथल्या काही प्रभागांची निवडणूकही लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत। ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तिथे निवडणुकी संदर्भात आयोगानं नव्यानं कार्यक्रम जाहीर केला आहे। तर बारामती, महाबळेश्वर आणि फलटण मधल्या या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। काही तांत्रिक गोष्टी होत्या, काही ठिकाणी याचिका दाखल झाल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।